नाशिक जिल्हा बालेकिल्ला ताकद मिळाली. बोंधू अशोक खरात प्रकरणानं राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अनेक नेते आणि मंत्र्यांचे त्याच्यासोबतचे फोटो व्हायरल होत असल्यानं राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या संपूर्ण प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून अक्षरशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी 19 मार्च 2026ला आमच्या पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातून महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे याचं सादरीकरण केलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेव्हा अशोक खरात सारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादानं धुमाकूळ घालतो, तेव्हा खरंच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हा प्रश्न पडतो. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की हे प्रकरण आम्ही शोधून काढलं आणि याचाच तपास सुरू केलाय. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरते, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं. माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्त्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्यानं शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्यात थांबल्या की हे सगळं प्रकरण भाषणात गुंडळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होतंय, ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. ड्रग्ज राजरोस विकले जातात. स्त्रियांच्या शोषणाच्या अनेक घटना सर्रास घडतात. त्यामुळं मंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली राजसत्तेच्या आशीर्वादानं जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालंच म्हणून समजा. तेव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलं तर आणि तरच तुमच्या भाषणात तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय.